नमस्कार मंडळी, मी मनीषा स्वाद मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आहे बुधवार आणि आपल्या बच्चा पार्टीला खायचं आहे लॉलीपॉप। तर आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप, ते पण माझ्या स्टाईलने। बघूया कसं झणझणीत लॉलीपॉप बनवूया आपण आज इंडियन स्टाईलचं। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे लॉलीपॉपचे विंग्स घेतलेले आहेत मी। इथे कॉर्नफ्लोअर घेतला आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। मीठ घेतलेलं आहे, व्हिनेगर घेतलेलं आहे, थोडंसं 1 चमचा एवढा रेड चिली सॉस घेतलेला आहे, 2 अंडी घेतलेली आहे, आपलं लाल तिखट घेतलेलं आहे आणि रेड फूड कलर घेतलेला आहे। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। लॉलीपॉपचे विंग्स मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत। याचं सर्व पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला। आणि हे मेजरने बघितलं तर 1 किलो विंग्स आहेत आपले। आता याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालते। त्यानंतर त्याच चमच्याने अजून 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घालते। आता याच्यामध्ये तिखट घालते। तिखटही मी 2 चमचे घालणार आहे, कारण आमच्याकडे तिखट खातात, हे लॉलीपॉप झणझणीतच आवडतात आमच्या घरच्यांना, म्हणून मी 2 चमचे टाकते। आता याच्यात आपल्याला थोडंसं फूड कलर घालायचं आहे। तुम्ही बघू शकता किती घातले मी, अगदी 2 चिमट पण नाही घातले, 2 चिमटपेक्षाही कमी फूड कलर आहे हे। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात हे मगाशी पेस्ट करून घेतलेली आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची ते टाकते मी याच्यात संपूर्ण। रेड चिली सॉस टाकते। त्यानंतर 1 मोठा चमचा इतपत व्हिनेगर टाकलेला आहे मी याच्यात। आता आपण अंदाजानुसार, तुमची चवीनुसार तुम्ही मीठ टाकायचं आहे ह्याच्यात। तुम्ही किती घेता चिकन त्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे लॉलीपॉपला। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ही अंडी फोडून टाकायची आहेत। 1 किलो चिकन आहे म्हणून मी 2 अंडी घेतलेली आहेत। अशा पद्धतीने आपल्याला फोडून अंडी टाकायची आहेत यात। पाहू शकता सर्व जिन्नस आपले एकजीव करून घ्यायचे आहेत आता एकत्र टाकलेले हाताच्या साहाय्याने। ह्याला काही जास्त मेहनत नाही लागत, फक्त आपल्याकडे चिकन आणि हे जरा आलं लसूण पेस्ट रेडी असेल ना, हे पटकन होतं करायला लॉलीपॉप। आणि हे झणझणीतही आहे। ह्याच्यात मी एक वस्तू कमी केली आहे, टाकली नाहीये, ते म्हणजे आपलं सोया सॉस। कारण माझ्याकडचं सोया सॉस इथे संपलेलं आहे, त्याच्यामुळे मी टाकलं नाहीये, पण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा नक्की टाका। आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। इथे आता 1 तासासाठी ह्याला मॅरिनेट होऊन देऊया छान। 1 तासानंतर मग आपण भेटूया परत। चिकन मॅरिनेट झालेलं आहे, तर गॅस पेटवून आपण कढई ठेवूया आणि या कढईमध्ये तेल तापत ठेवूया। तेल टाकून आता आपलं चिकन किती छान मॅरिनेट झालेलं आहे। तेलही आपलं तापलेलं आहे एका साईडला। आता आपण तळायला सुरुवात करूया। एक एक करून हे लॉलीपॉप आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहे। आधी आपण गॅस हा लो टू मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। आता हे लॉलीपॉपचे विंग्स आहेत ना, हे छान पद्धतीने असं जे कोटिंग आहे त्याला मिक्स करून त्याच्याबरोबर तेलात सोडायचं आहे एक एक करून आपल्याला। ह्याला आता आपण लो टू मीडियम फ्लेमवर छान तळून घेऊया। इतपत तळायचं की आतून छान शिजलं पाहिजे आणि वरून क्रिस्पी झालं पाहिजे आपलं लॉलीपॉप।
एक साईडला हे झालेले आहेत फ्राय. आता आपण ह्याला पलटी मारून घेऊया अशा पद्धतीने. दुसऱ्या साईडलाही आता छान फ्राय होऊ देऊया. गॅस मी लो टू मीडियम ठेवले, अगदी फास्ट ठेवलेला नाही आहे गॅस, कारण आपल्याला ही लॉलीपॉप वरून क्रिस्पी हवेत पण आतून छान शिजलेले आणि ज्युसी हवेत, म्हणून लो टू मीडियमच गॅस ठेवायचा आपल्याला, अगदी फास्ट ठेवायचा नाही. आणि याच्यात मी मिरचीचा जो ठेचा टाकला, आलं लसूण आणि मिरची, त्याच्याने खूप टेस्ट भारी लागणार आहे. तुम्ही करून बघा नक्की. आता हे आपले लॉलीपॉप झालेले आहे फ्राय करून. आता याला आपण काढून घेऊया एका डिशवर. आपल्याला तेल ह्याचं छानपैकी निथळून काढायचं आहे. बघू शकता इतकं छान निथळलं आहे. तेल जास्त नाही होतं, खाली पडतही नाही एक थेंब तेल. त्याच पद्धतीने सर्व लॉलीपॉप तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे आपले लॉलीपॉप बनवून रेडी झालेले आहेत. हे वरून क्रिस्पी आणि आतून खूप ज्युसी आहेत आणि खायलाही झणझणीत आहे. तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आणि मी तुम्हाला एक विनंती करते की तुम्ही ही माझी रेसिपी जी आहे ती संपूर्ण बघत जावं, कारण एकही पार्ट चुकला याच्यातला म्हणजे करताना तर मग रेसिपीमध्ये फरक पडणार, टेस्टमध्ये फरक येणार तुमच्या जे काही रेसिपी बनवाल त्याला. चला आता भेटूया पुढच्या रेसिपीत.